आत्ता आम्हाला वरती किल्ल्यावरती विमल खाताना 3 जण दिसले होते. तर त्यांना याच काठीने दादानी बडो सर्वांना जय श्रीराम जय शिवराय. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आले थोपटे बंधू पवन मावळमध्ये. पवन मावळात आपण आज सलग 2 किल्ले सर करणार आहोत. एक म्हणजे मागे दिसणारा विसापूर किल्ला आणि उजव्या हाताला मागे दिसणारा लोहगड किल्ला. आज सलग आपण 2 किल्ले सर करणार आहोत. परवा आपण 1 मार्च रोजी हिरडस मावळातील रोहिडा किल्ला सलग 2 वेळा सर केला होता. आज आपण पवन मावळातले 2 किल्ले सर करणार आहोत. चला तर मग आता पायथ्याला भेटूया. चला. 8:34 झालेत. आता आपण पार्किंगला गाडी लावलेली. आता हा विसापूर किल्ला बघा इथं कमानीपासून चालू होतो. हा ट्रेक पूर्ण करून पुन्हा पायथ्याला येऊन आणि मग लोहगडला जाणार आहे आपण. चला 8:34ला चालू करू. तुम्हाला जर रोड माहिती नसेल तर असे मार्किंग केलेले आहेत बघा. या मार्किंगनी तुम्ही पुढे जाऊ शकता. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आलेलो आहे. आम्ही या मार्किंगवरनंच चाललो आहे. 2 किल्ले सर करणार आहेत आम्ही. चला. आम्हाला इथं मारुतीचं मंदिर लागलं आहे. या मार्गाने जायचं आपल्याला इथून. चला. सकाळी घरातून निघायला उशीर झाला आम्हाला. किती 6:30ला निघलो ना आपण. हां 6:30लाच घरातून निघलो आम्ही आणि पोचलो 8:34ला बरोबर. हे चालू केलं आहे विसापूर किल्ला. माझा वरती माथ्यावर जाऊन पूर्ण पायथ्याला त्या कमानीजवळ यायचं आणि कमानीपासून मग लोहगडच्या पायथ्याशी जायचं आणि लोहगडच्या पायथ्याशी जाऊन गणेश दरवाजा आणि गणेश दरवाजापासून पुन्हा लोहगडचा पायथा. त्याला पुढं वाटेत भेटू. भरपूर जंगल लागले आता आम्हाला. पण जंगलामुळं भरपूर सावली भेटली आम्हाला आज. ऊनच लागत नाही. राजगड सारखंच आहे. हां. चला पुढे भेटूयात. जंगलाचा भाग संपून आम्ही थोडं वरती आलेलो आहे. दगडच्या रोडला दगडी लागलेली आहेत. आता वाजलेत 8:51. 8:37ला चालू केलेला ट्रेक. तटबंदी आता दिसायला लागली विसापूर किल्ल्याची. तर आता ह्या मार्ग आहे, दगडी मार्ग आहे. आता दगडी म्हणजे जंगलाचा भाग संपला. हा जंगलाचा भाग इथपर्यंत आपण येतो जंगलाच्या भागात. हा बघा मावळ प्रांत पवन मावळ. हे बघा हा दगडी भाग आहे सगळा. चला आता वर तटबंदीच्या वरच भेटू तिथं. 8:59 झालेले. वातावरण बघा. हे का ही पहिली गुहा लागती आणि ही दुसरी आणि ही वरची तटबंदी. या माथा माथ्यावर जायचं वरती आपल्याला आणि पुन्हा याच मार्गाने हे दगडी संपले की पलीकडं जंगलाच्या भागातून वळसा घालून परत पार्किंगला आणि मग लोहगड. चला. इथं दगडी मार्ग पूर्णपणे संपतो इथं गुहेच्या इथनं आल्यावरती. आणि इथं मारुतीचं मंदिर लागलेलं आहे. काय पायऱ्या पण लागल्या. जय बजरंगबली. जय बजरंगबली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि इथून पायरी मार्ग लागतो बरोबर. चला. चलो. आता आम्ही पोचलोय माथ्यावरती. विसापूर किल्ल्याच्या माथ्यावरती पोचलेलो आहे. हा बघा पवन मावळाचा परिसर पूर्ण. आणि तुम्हाला इथं वरती माथ्यावरती आल्यावरती 2 शिवकालीन तोफा आहेत तिथं. आणि आता आम्ही पोचलो कितीला बरोबर 9:07ला पोचलो बघा. आता आम्ही थोडा वेळ रेस्ट करणार आहे
एक 5 मिनटं 5-10 मिनटं मग खाली जाणार आहे. त्या मार्गाने खाली जाणार आली आम्ही. चला बसतो एक 5 मिनटं. बसलो आता विसापूर किल्ला सर करून माथ्यावर येऊन बसलो आता आम्ही. आता रीतीनुसार आम्ही गुळ खातोय. घ्या आम्हाला पण द्या. आता पायथ्याला उतरून परत त्या कमानीजवळ जायचं जिथनं विसापूर किल्ला सुरुवात होती. विसापूर किल्ल्याची सुरुवात होती आणि तिथून आपली पार्किंगमधनं परत गाडी काढायची आणि मग लोहगडच्या मार्गाला लागायचं. आणि लोहगड किल्ला पायथ्यापासून ते गणेश दरवाजा असं करून गणेश दरवाजापासून पूर्ण पायथ्याला यायचं. म्हणजे 2 किल्ले आपले आज धुलीवंदनच्या दिवशी, आज 3 मार्च तारीख आहे, त्या दिवशी सर होतील आपले. तर आता उतरताना भेटू. आपण या मार्गाने उतरायला चालू केलं होतं. बराच वेळ आला त्याचं बसून आपल्याला. 9-9:30 झाले बघा. 9:30 आता इथून आपण लोहगडला जाणार आहे. लोहगड किल्ला सर करणार आहे आपण. चला तर लोहगडच्या पायथ्याशी भेटूया आपण. पायरी मार्ग संपलेला आहे आपल्याला उतरताना. किती वाजले म्हटलं? 9:32. 9:32 झाले. आता आपण एक पुन्हा 20-25 मिनटात पुन्हा पार्किंगमधनं गाडी काढू आणि लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ. आणि लोहगड किल्ला सर करणार आहे आपण पूर्ण. आता दुसरा पवन मावळातील दुसरा किल्ला. पहिला होता आता विसापूर शहर झालेला आहे आणि दुसरा लोहगड. हो का, सगळा खडकचा रोड इथून संपलेला आहे. आता इथून आपल्याला जंगल लागणार इथून. 9:40 झाले. 9:40 झाले. चला जंगलचा कमानीजवळ पोचलो आता आम्ही. किती वाजले? 9:57 झाले बघा. सुरुवात केली होती आपण. मग अशी चढायला इथूनच सुरुवात केली होती. पायवाटे नाही पूर्ण इथून. चला भेटूया आता लोहगडच्या पायथ्याला. आम्हाला पूर्णपणे रस्ता खराब लागला. तिथं इथून जे आलो आम्ही, एक सिमेंटचा रोड लागला, तिथून राईटला टर्न मारला. हा पूर्णपणे खराब रोड लागला इथून आतमध्ये यायला. लोहगडच्या मार्गाने चाललो, लोहगडला चाललो होतो आम्ही. चला भेटू पुढं. गाडी पार्क केली इथं आम्ही. 10:24 झालेत. विसापूरला जाऊन आपण लोहगडला आलो. चला लोहगड सर करणार. लोहगड एकदा सर करून परत पायथ्याला येणार आम्ही. कारण की विसापूर एकदा सर केला ना आज. मुख्य गणेश दरवाजाला जाऊन खाली येणार. चला. जय विष्णू जय कृष्ण. आम्हाला तिकीट काढायला लावलं त्यांनी. एवढं इथे तिकीटचं आहे लोहगडचं. त्यांना मग समजून सांगत होते, त्यांना समजून सांगितलं की दरवाज्यातनं आम्ही परत येत असतो, म्हणजे 2 राऊंड करत असतो. तर विसापूरला जाऊन आलो, दरवाज्यातनं पूर्ण पायथ्याला येणार आहे. त्यांनी आमचं सांगणं समजून घेतलं. त्यांनी सांगितलं, त्यांनी समजून. आणि गर्दी म्हणून नाही का. हे काय पवना धरणचा परिसर. आणि हा वरचा हा बुरुज दिसतो पलीकडचा, तो राईट साईडला तो गणेश दरवाजा. तर थांब, चला निघायचं. तर वर यायला आम्हाला वाजले 10:32. चला पोचलो आम्ही गणेश दरवाजामध्ये. आता वरच्या मुख्य दरवाजात जायचं आम्हाला. मी पोचले मुख्य दरवाजापाशी, नारायण दरवाजा. थोडं इथे रेस्ट करणार आहे. किती वाजले? किल्ले सिंहगड, राजगड, किल्ले तोरणा, हिरडस पवनातला किल्ले रोहिडा सलग 2 वेळा सर केल्यानंतर पवन मावळातला किल्ले विसापूर आणि किल्ले लोहगड हे सलग 2 किल्ले सर केलेले. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.
जय झाले आता कलेक्ट करून तो परत आपल्याला आता वाजलेत 11:13 झालेत. आपण दोन्ही किल्ले पवन मावळातील दोन्ही किल्ले सर केलेले आहेत. एक किल्ले विसापूर आणि एक किल्ले लोहगड. आता आम्हाला वरती किल्ल्यावरती विमल खाताना 3 जण दिसले होते. तर त्यांना याच काठीने दादानी बडवलं. त्यांना तिकीट घर येते त्या वॉचमॅन जे आहेत किल्ल्याचे शिपाई त्यांच्या हवाली केलेले आहे. तर त्यांनी पोलिसांना फोन लावून बोलवलं होतं. पुढं काय कारवाई करतील त्यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. त्यांच्यापैकी एकानं 2 जण तर पळून गेले. खूप खेदाची गोष्ट आहे ही की आपल्याच लोकांना सांगायला लागतं की किल्ल्यावर व्यसनाचं सामान नेऊ नका, सिगरेट, तंबाखू, दारू हे नेऊ नका. ही आपल्याच लोकांना सांगायला लागतं. ही खूप खेदाची गोष्ट आहे. आणि पाठी लावायला लागते किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर हे सांगायला लागते की बाबा करू नका हे सगळं. आणि पुन्हा एक जण आला होते. दुसरा एक जण आला. आम्ही तिकीट घर जाऊ त्यांना एकाला जमा केला. दुसरा एक जण तिकीट काढायला आला. त्याच्या खिशात सिगरेटचं पाकिट होतं. तर ही खूप खेदाची गोष्ट आहे. आणि त्याला म्हटलं सिगरेटचं त्याच्या खिशातनं काढली आम्ही पाकिट काढलं आणि डस्टबिनमध्ये टाकलं. तर डस्टबिनमध्ये तो घ्यायला चालला होता आणि त्याला म्हटलं नाही जायचं असं किल्ल्यावरती घेऊन. तर तो तसाच खाली गेला. तिकीट घरापासून पुन्हा पायथ्याला गेला पण किल्ल्यावर नाही गेला. म्हणजे विदाऊट तुम्ही व्यसनाचं सामान न घेता पण किल्ल्यावर जाऊ शकत नाही असं आहे का? तर असं करू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, छत्रपती संभाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर. ही खूप खेदाची गोष्ट आहे. आपल्या लोकांना हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. चला आता आपण पवन मावळ्यातले थोपटे बंधूंनी 2 किल्ले सर करून पुन्हा थोपटे बंधू पुण्याच्या प्रवासाला लागलेत. हा मुळशीचा रोड आहे. हा मुळशीला रोड जातो पुढं हाडशीच्या मार्गे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि हा व्हिडिओ शेअर करा. चला जय शिवराय.